जानकी हा काय पोरखेळ चालवलायस? माझं तुझ्याशी लग्न झालेलं असताना पुन्हा एकदा तुझ्याशीच लग्न करायचं काय चाललंय? हे नाटक आहे का? किती लोकांनी हट्ट धरला म्हणून आपण लगेच त्याला बळी पडायचं का? तुम्ही ऐकून घ्या ना, हे सगळं आपण आत्याबाईंसाठीच करतोय ना, त्यांना बरं वाटावं म्हणून करतोय ना. मला काय हाऊस आहे काय या सगळ्या गोष्टींची? आणि लग्न करायला सांगते ते माझ्याशीच ना, दुसऱ्या कोणाशी नाही ना. पण यातून साध्य काय होणार आहे? आत्याबाईंनी माझ्या लग्नाचा हट्ट धरलाय कारण तिला काही कळत नाहीये, तिच्या आजारपणामुळे ती अशी वागते. पण मला त्यासाठी एवढं सगळं करणं मान्यच नाहीये. हे बघा, तुम्ही आणखीन एका गोष्टीचा विचार करा ना. आपल्यासाठी आयटी संधी चालून आली. सध्या मला घरामध्ये मोलकरीण म्हणून वावरावं लागतंय. आपलं लग्न झाल्यानंतर मला पूर्वीची जानकी म्हणून वावरता येईल. मी या घरची पुन्हा एकदा थोरली सून असेल. आत्याबाई आता माझं काहीही ऐकत नाही, उगाच माझ्यावर विनाकारण चिडचिड करताय. हे सगळं टाळता नाही का येणार? मला खरोखरीच या कपड्यांमध्ये वावरणं दिवसेंदिवस अवघड होत चाललंय. मला माझे अधिकार पुन्हा मिळतील. आपल्या सगळ्यांच्याच फायद्याचं नाहीये का ते? हे बघ जानकी, तू हे सगळं सांगतेस यामुळे तुला खूप त्रास झालाय आजपर्यंत, पण मला वाटतं थोडंसं सहन कर. मला कितीही सहन करावं लागलं ना तरी माझी काहीही तक्रार नाही. मी सांगते हे आत्याबाईंसाठी सांगते. सध्या त्यांची जी काही चिडचिड होते ना, त्याचं मुख्य कारण म्हणजे तुमचं लग्न होत नाही. एकदा का तुमचं माझ्याशी लग्न झालं ना की मला खरोखरीच वाटतंय की सगळ्या गोष्टी सुरळीत चालू होतील. निदान आत्याबाईंसाठी तरी हो म्हणा. ठीक आहे, अजिबात गाजावाजा न करता जे काही करायचं ते करू. पण याबद्दल फक्त वामनशीच बोल. हवं तर वाकणीसांना तुमच्या मदतीला घ्या आणि जे काही तुम्ही करणार आहात त्याची मला कल्पना द्या. हो, आम्ही तुम्हाला विचारल्याशिवाय काहीही करणार नाही. जर डोकं जड झालंय, मी जरा जाऊन पडतो, मला डिस्टर्ब करू नका. हा वाकनीस, कुठे आहात? कामात आहात का? नाही साहेब, कामात नाहीये, बोला ना. तुम्ही जरा घरी येऊन जाऊ शकाल का वाकनीस? काय आत्या जो दादाच्या लग्नाचा हट्ट धरून बसले ना, त्याच्यावर तोडगा म्हणून मला एक कल्पना सुचली आहे. अर्थात तुमच्या मदतीशिवाय ती प्रत्यक्षात येणं खरंच अवघड आहे. त्या संदर्भात तुमच्याशी बोलायचं होतं. तुम्ही येऊ शकाल का? कसली कल्पना सुचली आहे, सांगू शकता का? हे बघा, कल्पना अशी आहे की अरे वा, उत्तम कल्पना आहे. म्हणजे मला काही कठीण वाटत नाहीये. पण वामनराव, फार व्यवस्थित हे सगळं प्रकरण हाताळायला लागणार आहे. कारण आत्याबाईंना संशय आला तर अवघड होईल सगळं. नाही, तिला हे अजिबात कळता कामा नयेच. हा, पण मुळात गडबड काय वाकनीस, ही कल्पना दादालाच पटलेली नाहीये. आधी त्याला कन्व्हिन्स करावं लागेल आणि तिथे मला तुमच्या मदतीची गरज आहे. तेही बरोबर आहे वामनराव, कारण साहेबांच्या सहकार्याशिवाय काहीच होऊ शकणार नाही. वाकनीस, पाहिलं ना, हे सगळं आपण फोनवरच बोलत बसलोय. तुम्ही या ना घरी, म्हणजे सविस्तर बोलता येईल जरा. हा हो, मी निघालोच. ओके, बाय. ए काना, उठ काना. हे झोपू दे ना, जाणार. हे काना, उठ ना, ऐकलं का? अगं बाई, आधी काय ती बोल ना. न बोलता मी ऐकायला मी काही बरम देव आहे का? अरे हे काना, मी बोलते ते ऐकलंस ना तर डोळे पांढरे होतील तुझे. उठ. हे बघ, डोळे काय पांढरे व्हायचे, काळे व्हायचे, काय किरमिजे व्हायचे, ते व्हायचे ते होतील. आधी काय झालं ते सांग. काय झालं? त्या आत्याबाईला घोड्यावर बसवली ना आपण, नरसे भाऊजीचं लग्न लावून द्या, लग्न लावून द्या म्हणून. घोडं उलटा आपल्यावर उधळले आता. म्हणजे म्हातारी एवढी हुशार निघाली? म्हातारी नाही ती
जानकी आता तिने नरसिंह भाऊजींचं लग्न परत स्वतःशीच लावून देण्याचा गाठ घातलाय. मारिया नरसिंह साहेबाच्या म्हणजे इथं स्वतःच लगीन झाल्यावर धोंड गळ्यात बांधून घेतली म्हणून स्वतःच्या लग्नाच्या बायकोला आयुष्यभर शिव्या घालतात आणि यो नरसिंह स्वतःच्या लग्नाच्या बायकोसारखं पुन्हा लगीन करायला निघालाय. त्या मारी त्याची मजा आहे पण आपली सजा होणार आहे. खरंच सजा होणार आहे माहितीये का. अरे मला काय वाटलं होतं एकदा त्या नरसिंह साहेबांचं लग्न झालं ना दुसऱ्या बाईशी की मग ह्या जानकीला पहिल्यांदा घरातनं बाहेर काढता येईल. पण नाही, मोलकरणी इतकी किंमत नाही घरात. पण डोकं बघ किती चालतंय तिचं. का ना काहीतरी कर बाबा, नाही तर ही बाया परत डोक्यावर बसणार आपल्या. का ना काहीतरी विचार कर बाबा. भाई भाई जरा विचार करायला येईल देशील की नाही. अरे माणूस आहे मी, काय रजनीकांत आहे का. यस सुगंधी डोंट वरी. अब कुछ भी हो ये शादी नहीं हो सकती. नाही 2 दिवस तरी पुढचे मला बँकेत येता येणार नाही. घरात जरा काम आहे. पण मी तिरोडकरांशी बोलून ठेवतो. वामनराव, मी फोन करतो नंतर. या वाकनीस. साहेब घरात नाही आहेत का. म्हणजे येताना दिसले नाही म्हणून विचारलं. नाही दादा घरातच आहे, त्याच्या खोलीत आराम करतोय. पण तुम्हाला मुद्दाम इथे माझ्या खोलीत बोलवून घेतलं कारण त्याच्याशी बोलण्याच्या आधी काही गोष्टी आपल्याला बोलायच्या आहेत. बसा. दार का लावून घेतलं. वाकनीस, आता मी जे तुमच्याशी बोलणार आहे ते फक्त आपल्या दोघांमध्ये राहायला हवं. इतर कोणालाही कळता कामा नये, अगदी जानकीला सुद्धा. पण वामनराव, जानकी वहिनीपासून लपवण्यासारखं काय आहेत बऱ्याच गोष्टी. तुम्हाला मी फोन करून सांगितलंच आहे, कल्पना दिलीच आहे. त्याविषयीच मला जरा तुमच्याशी पुढे बोलायचं आहे. म्हणजे दादाचं लग्न त्यावेळेला ज्या परिस्थितीमध्ये झालं ती परिस्थिती जशीच्या तशी आता पुन्हा आपल्याला उभी करायची आहे. म्हणजे त्यावेळेला जे जे घडलं ते आत्याला तसंच्या तसं डोळ्यासमोर दिसायला हवं. म्हणजे तिला खरं वाटेल की दादाचं एका मोलकरणीशी लग्न झालं होतं. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, जानकीला त्यावेळेला त्या लग्नाविषयी जेवढी माहिती होती तेवढीच माहिती तिच्या समोर यायला हवी. कुठल्या परिस्थितीत तिचं लग्न झालं हे तिला जेवढं माहिती आहे तेवढंच दिसायला हवं. मी तिला हेच वाटायला हवं की आपलं लग्न हा एक अपघात होता, बाकी काही नाही. तुम्हाला कळतंय ना मी काय सांगतोय ते. पण आत्याबाईंना त्या बाबतीतलं त्यावेळेचं काही लक्षात नाहीये ना. नाही, बाकी बऱ्याच गोष्टी विसरली आहे ती. बहुधा ह्याही गोष्टी विसरली असण्याची शक्यता आहे. निदान आपण तरी तसंच गृहीत धरून चाललं पाहिजे. त्यामुळे प्रश्न तिचा नाहीये. खरी परिस्थिती काय होती हे फक्त तुम्हाला, मला आणि दादालाच माहिती आहे, इतर कुणालाही नाही. त्यामुळे आपण तिघांनी सगळ्यात जास्त काळजी घेतली पाहिजे. वाकनीस, चुकूनही जानकीला त्यावेळची खरी परिस्थिती काय होती हे कळता कामा नये, एवढं लक्षात ठेवा. वामनराव, तुम्ही म्हणताय ते लक्षात आलंय माझ्या. जानकी वहिनींचं रमावती मधल्या कुठल्या तरी एका मुलाशी लग्न ठरलंय आणि ऐन वेळेला तो आला नाही म्हणून साहेब तिथे उभे राहिले. असा देखावा निर्माण करायचा, या व्यतिरिक्त काही नाही. बरोबर ना? अगदी बरोबर. काय ग अगं, एवढं लाजायला काय झालं सांग ना. माझं लग्न ठरलंय.
वाकनीस, लग्न छोटेखानी असलं ना तरी तयाऱ्या काही कमी नाही आहेत. म्हणजे काय, लग्न लग्नासारखं तर वाटलंच पाहिजे आत्याला. तुम्ही काही काळजी करू नका वामनराव. तुम्ही मला फक्त सांगा काय काय आणायचं ते. अरे जानकी, दार आतून लावलं होतं. काही खासगी बोलताय का? मला वाकणीस काकांशी बोलायचं होतं. नाही ग, खाजगी असं काहीही नाही. तुला न सांगण्यासारखं तर काहीच नाही. दार लावून घेतलं होतं कारण काय आहे, ती सुगंधा आणि तिचा तो भाऊ हे जर आतमध्ये येऊन बसले ना तर मग निघता निघत नाही. बरं, त्यांना सांगूनही फरक पडत नाही. निर्लज्जम सदा सुखी. त्यापेक्षा आपणच दार लावून घेतलेलं बरं. काय वाकणेस? अगदी बरोबर बोललात वामनराव. वामनरावांनी सगळी मला कल्पना देऊन ठेवलेली. मुळात साहेबांबरोबर तुम्हीच लग्न करण्याची जी कल्पना आहे ना तीच खूप छान आहे. नाही, कल्पनेचं सगळं ठीक आहे, पण हे तयार नाहीयेत अजून त्याला. म्हणजे होकार दिलाय त्यांनी, पण अगदी जीवावर आल्यासारखा. त्यामुळे बाकीची सगळी तयारी आपल्यालाच करायला लागणार आहे. हे त्यांच्याकडून कुठली मदत करतील असं मला वाटत नाही. हरकत नाही. हे बघ, तो अगदीच नाही म्हणालेला नाहीये ना. आपण प्रयत्न करत राहू. तू आहेस, वाकणीस आहेत, मी आहे. वेळ पडली तर अजून कोणाची तरी मदत घेऊ, पण आपण हे मॅनेज करूच. पण म्हणजे आता नक्की काय करायचं? आम्ही आत्ता त्याबद्दलच बोलत होतो. म्हणजे ही सगळी गोष्ट घरातल्या घरातच फार गाजावाजा न करता पार पडली पाहिजे. कारण बाहेर जर कळालं तर उगाच प्रॉब्लेम व्हायचा. अर्थात तुमच्या आईवडिलांनाही विश्वासात घ्यावं लागेल, कारण त्यांनाही हे सगळं कळलं पाहिजे. हो, आणखी एक तुमच्यावर महत्वाची जबाबदारी आहे. ती कोणालाही कळता कामा नाही आणि ती तुम्हीच पार पाडायची. कोणती जबाबदारी? आत्याबाई, काय ग जानकी, काय म्हणतेस? तुम्ही कशा आहात? मी ठीक आहे. नाही, तुम्ही विश्रांती घेत असाल तर मग मी नंतर येते. नाही नाही, अगं विश्रांती काय रोजचीच आहे ग. तू कशासाठी आली होतीस? मला थोडं बोलायचं होतं. औषधांवरनं बोलणार असशील ना तर मला काहीही बोलायचं नाहीये. आपलं या विषयावर बोलणं झालेलं आहे. नाही नाही, माझ्याच बद्दल बोलायचं होतं. काय काय ग? अगं एवढं लाजायला काय झालं? सांग ना. माझं लग्न ठरलंय. अरे वा, छान छान छान. कोण आहे मुलगा? कुठे राहतो? काय करतो? रमावतीतलेच आहेत. सरकारी नोकरी करतायत. आई बाबांनीच ठरवलंय लग्न. अरे वा वा, छान छान. मुहूर्त कधीचा ठरलाय? पुढच्या रविवारचा. बाबा येणार आहेत सगळ्यांना बोलवणं करायला. आम्ही सगळे जण येऊ. हो, आधी तुम्हालाच सांगायला आले, बाकी कोणालाच माहिती नाही अजून. अगं असं कसं? जा ना, सगळ्यांना जाऊन सांग ही आनंदाची बातमी. नरसिंहाला सांग, वामनला सांग, घरातल्या सगळ्यांना सांग. जा. हो, मी सांगते. आणि हे बघ, नवऱ्याच्या घरी नीट वाग. आई बाबांच्याकडे काही तक्रार येईल अशी वागू नको. हा, तशी शहाणी आहेस तू. तुझ्या बाबत तक्रार येण्याचं तसं काही कारण नाहीये म्हणा, पण तरी सांगून ठेवते तू. हा, सुखी राहा आणि अधूनमधून भेटायला येत जा.
जरा आठवण ठेव म्हातारीची. नाही आत्याबाई, मी येत जाईन. आणि हे लग्नासाठी काही मदत हवी असली ना तर सांग बरं का, बाबा नाही सांगून ठेव. मी सांगते. आता का उभी राहिलीस अशी? लग्न आहे ना तुझं, मग तयारी नाही का करायची? जा जा. माझं लग्न ज्या परिस्थितीत झालं तशीच्या तशी परिस्थिती निर्माण करण्याचा जो तू घाट घातलायस, जानकीला जर सत्य कळलं तर आता ही म्हणत असेल की तुझं आय मीन लग्न करायचं परत, तर मग बघा मला असं सुचतंय, वाटतंय करायचंच असेल तर मग ते जानकीशीच पुन्हा एकदा करून दिलं तर काय हरकत आहे? विचार करा ना, आपल्यासाठी IT संधी चालून आली. सध्या मला घरामध्ये मोलकरीण म्हणून वावरावं लागतंय. आपलं लग्न झाल्यानंतर मला पूर्वीची जानकी म्हणून वावरता येईल. मी या घरची पुन्हा एकदा थोरली सून असेन. आत्याबाईंना त्रास होईल असं वातावरण शक्यतो निर्माण करू नका, म्हणजे त्यांचं उरलेलं आयुष्य सुखाचं जाईल. आणि ट्रीटमेंट सुरू ठेवा, ती बंद होता कामा नये. दादा येऊ का? ये वामन, तुझ्याकडे वेळ आहे ना? थोडं बोलायचं होतं. हो आहे ना, बोल ना. वामन, एका महत्वाच्या गोष्टीविषयी बोलायचं आहे. म्हणजे तू आणि जानकीने माझ्या लग्नाचा जो घाट घातला होता, तुम्हाला अजिबातच पसंत नव्हता. मला ते पटूच शकत नव्हतं. पण जानकी सविस्तर बोलली माझ्याशी आणि तिनं मला हे पटवून दिलंय की आपल्यापाशी आता दुसरा पर्यायच नाहीये. आणि मला हे पटलंय. ते तुला पटणं सगळ्यात जास्त महत्वाचं होतं. तुला पटलं असेल ना तर काही प्रॉब्लेम नाही. आपण हे लग्नाचं नाटक उत्तम पार पाडूया. नाही वामन, मला काळजी वेगळ्याच गोष्टीची वाटते. माझं लग्न ज्या परिस्थितीत झालं तशीच्या तशी परिस्थिती निर्माण करण्याचा जो तू घाट घातलायस तो आहे चांगला. पण ते करत असताना जानकीला जर सत्य कळलं तर, राजन मंडपात आला नव्हता, हा अपघात नव्हता, हे जर तिला कळलं तर काय होईल याची मी कल्पना सुद्धा करू शकत नाही. नाही, तू त्याची काळजी करू नकोस. काय ह्या सगळ्या प्रकरणात वाकणीसांना सुद्धा बरोबर घेतलंय मी. जानकीपर्यंत हे काही पोचणार नाही, ही खबरदारी नक्कीच घेऊ आपण. नाही, मला काळजी वाटण्यामागचं कारण हे आहे की भवानीमाईनं जे भाकीत केलं होतं ते एकदा जानकीच्या कानावर गेलं होतं आत्याबाईच्या आजारपणात. आणि तेव्हा तिने माझा पिच्छा पुरवला होता की ते भाकीत काय होतं. पण मी तिला ते कळू दिलं नव्हतं वामन तेव्हा. पण आता जर तिला हे सगळं कळलं तर म्हणजे आपण करायला जायचो एक आणि व्हायचं भलतच. नाही, असं काहीही होणार नाही. तू त्याचं टेन्शनच घेऊ नकोस. जानकीपर्यंत यातली कुठलीही गोष्ट पोचणार नाही. सध्या आपल्याला महत्वाची आहे आत्याची तब्येत. ते सगळं व्यवस्थित पार पाडायला हवं. तुला पटलं, बरं वाटलं. आता पुन्हा एकदा तुझ्या लग्नाची तयारी करायला हवी. येऊ मी?